चला ऑल सेट. इकडे बघा आईच्या हातामध्ये कोयते आहेत, बरणी पण आहेत. आई बोलते बरणी भरून काढू आपण कालवण आज. हे बघा आतापर्यंत बरणी आमची एवढी भरली बघा, बऱ्यापैकी भरले. मग दाखवतो. हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावाकडच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आज चाललो आहे साखरी गावामध्ये, तिकडे खाली उतरून कालवा काढण्यासाठी. तर पाठी आई पण आहे आणि गावातल्या काही महिला पण आहेत, त्या पुढे गेलेल्या आहेत. आपण तर ब्लॉग केलं कालवांचा उन्हाळ्यामध्ये वगैरे. तर आता पावसाळ्यातली कालवं तुम्ही बघा कशी असतात ती. समोर दिसणारा समुद्र पूर्ण मित्रांनो हा अरबी समुद्र आहे. आणि इकडे दिसतो तुम्हाला हा बीच आहे ना, हा केळशीचा बीच आहे. तिकडे बघा हा चालला आहे, नवीन काम चाललं आहे ब्रिजचं. तुम्हाला दाखवलं मध्ये पण मे महिन्यामध्ये मी. तर ऑलमोस्ट काम आता होत चाललं आहे. खाली कंपाऊंड आहे, पूर्ण उतार आहे. हा डोंगर खाली उतार आहे, नंतर आपण लागतो खाली त्या भाटीजवळ. नाही इकडूनच गेलेलो आम्ही पण. पाऱ्याला पाणी चांगलं आहे. हे बघा पाणी आतमध्ये मासे भरपूर आहेत. असं चाललं आहे पर्या खाली दर्याला. चाललं बांधण दमली आई. लागत नाही यायला, कधी दमाय झाला. बरोबर आत पाय लागलं तू कापायला. तर मित्रांनो आपण तिकडे चाललो आहे. तिकडे भाट आहे कालवांची. तिकडे काही गावातल्या महिला पण तिकडे आहेत बघा, कालवा काढत आहेत. तुम्हाला दाखवू तिकडे जाऊन ना किती कालवा मिळाले ती. चला ऑल सेट. इकडे बघा आईच्या हातामध्ये कोयते आहेत, बरणी पण आहेत. आई बोलते बरणी भरून काढू आपण कालवण आज. तर मित्रांनो पावसामध्ये पहिल्यांदा मी कालवण आलो ना आई. पावसामध्ये मित्रांनो बघूया कशी कालवा आहेत. कारण पावसामध्ये आहेत ना पाण्याला खूप फोर्स असतो, त्यामुळे ना पूर्ण चिखलातून जी आपण काढलेली कालवा असतात जुनी कालवा, ती जुनी कालवा जातात ती आणि नवीन कालवा येतात खालून जमिनीतून. आणि तिकडे तुम्हाला आवाज पण असेल, तिकडे दर्या वाजतो ना आई. लाटांचा येतो आवाज. खाऱ्या पाण्याचा कसा कालू ठसठशीत असतं. आता दिसण्याला कालू चांगला टपटपीत दिसतं. बरोबर. हे बघा मित्रांनो आज आपण आलो भाटीवरती आलो कालवा काढण्यासाठी. आणि पाठी महिला पण आहेत साऱ्या, ते कालवा काढा बसलेले आहेत. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कालवा असतं, कालवाचं गिर असतं. मला दाखवतो ते फोडून एक. आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आयला जमतात, मला नीट जमत नाही, पण मला दाखवतो फोडून तुम्हाला मी एक. असं तोंडावरती मारायचं मित्रांनो, मग त्यांचं तोंड पूर्ण ओपन होतो. आणि असं आतमध्ये ना कालवाचं गिर असतो आतमध्ये. हे बघा असं, हे बघा हे वाला असं ते कोळीच्या टोकणी किंवा असं हाताने काढायचं. हे बघा असं ते कालवाचे गिर असतात, ह्याला कालवा बोलतात. तर असे कालवाचे गिर असतात ह्याच्यामध्ये, हे आतमध्ये असे काढतोय आपण. टोकाला गेलेलो आणि इकडं आलो आईजवळ बघायला किती जमवलं आणि कालवती. हे बघा मित्रांनो आईच्या भरणी भरत चालली. आई भरल काय पाण्यावरती आहे. पाणी आता किती हां काय कसं काय भरताय लवकर. पण काय म्हणजे कालव आहेत का नाहीत. हा तसं बारीक डोलं. आता सारी गिंबर माणसं येऊन आता काही बारीक सरी काय हात येतात. बघूया, बघून घ्यायला लागतात डोला कुठं असं. हा म्हणजे आमच्याकडे पण मांदेला येतील बघा, टोपलीमध्ये आहेत मांदेला, बोंबील सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या बरणीच्या झाकणामध्ये कालवा आहेत ना मित्रांनो, ती मी काढलीत. इकडे आई बघा भरते पूर्ण बरणी. एवढी आली पावसाळ्याचं बारीक बारीक ना मी भावून गेली. आता ही मोठी मोठी कुठं राहिली येते ना काढते. काढता आता टाकून घेते यामध्ये मी. टाकायच्यामध्ये आई हे बघा
आतापर्यंत भरणी आमची एवढी भरली बघा, बऱ्यापैकी भरले. मग दाखवतो. हे बघा अशी कालवं असतात नाही, आणि कालवं खूप टेस्टी लागतात मित्रांनो. आता मी खातो म्हणून आम्हाला माहिती आहे की मुंबईला भेटतात. काय खारा पाणी नाही आहे, आता गोडा पाणी आहे. बरोबर. आता खाऱ्या पाण्याच्या येण्यापती आता कशी कालवा ही चांगली टपटपीत दिसतील. टपटपीत. आता आपण उकळा गेलं तर म्हणजे ते चिमतात असे वाटाण्यासारखे बारीक होतात. थोडेसे होतात. हो होतात. त्याच्यात मग पण उकळताना taste छान मीठ लागतात. टाकायचं वाया उकळताना. टेस्ट मस्त एकदम येतं. आपण खाली तशी आहे, रस्सा पण चांगला, सुकी पण चांगली, फ्राय पण मस्त. फ्राय पण मस्त. कालवण आम्ही येतच असतो मे महिन्यामध्ये किंवा कधी पावसाळ्यामध्ये आता आलो. असा आता हे समा आला, पाणी गेला की लोक येतात मग कालवाना. बरोबर. हो येतात. इकडे आजूबाजूला आहेत गोकाळ. ह्या होड्या बिड्यामध्ये हे लोक पलीकडची बरं येतात. एखाद्याला तारा झाला ना, पलीकडच्या अशा होड्याने इकडे येतात ही केडशीची लोक इकडं. आता ही भाट बाबून अगदी पूर्ण म्हणजे अशी खाली होती पहिले. आता ही झाडा झाली तर भाट एकदम पूर्ण तिकडे त्या तरीपर्यंत एकदम खाली असायची. समोरची भाट पूर्ण ही झाडं ही झाडं आता झालीत. ती पहिली पूर्ण खाली होती काय? पूर्ण अशी खाली म्हणजे मोठीची मोठी ही भाट असायची कालवांची भरलेली. म्हणजे आता हे इकडं सगळं बाटे झालं. इकडे पहिलं आम्ही इकडं सगळं यायचा निवट्या नाही यायचा, हा इकडं सगळा चिकल नरम असायचा. मित्रांनो इकडे आई बोलते इकडे निवट्याला पण यायचे, निवट्या भेटते आपल्याकडे. निवट्याचा पावचा चिकल बाबू लय म्हणजे एकदम मोठं असा पाय जायचं. निवटं भरपूर गावायचे. आता नाही आता दिवसात निवटं नाही कुठं गवत. निवट्याला पहिली लोकांकडे भरपूर यायची. मित्रांनो ही पूर्ण भरणी भरेपर्यंत आपण इथे आहोत, आणि आतापर्यंत एवढी भरणी भरलेली आहे आणि आपण एवढी कालवं जमवलीत. तर पूर्ण भाटे होते. आई कालवं काढते तिकडे बघा. तशी टोक पाहिजे कालवा फोडायला. तर कालव म्हणजे पटकन टोक लागली की ती काल्याची एकच बाहेर पडतं चांगली. त्या कालवा फोडायला वाटेवरती आमच्यासोबत कालवा फोडायला. ह्याच्यावरती समजा पाय चुकून पडला ना आपला, असा आपला बिना चप्पलचा, तर मित्रांनो खूप पाय कापतो. कारण की हे पूर्ण असे ब्लेडसारखे असतात हे, आणि ह्याच्यामुळे मित्रांनो आपला हातसुद्धा कापतो, पाय पण कापतो आपला. त्यामुळे कालवाच्या इथे आपला नीट चप्पल घालायला लागतात. तर मित्रांनो इकडे बघा अजून थोडीफार भरणी भरली आपली. आता मग अशी इथपर्यंत होती, आता वरती आली. आणि इकडे बघा हे जे झाकणामध्ये आहेत ना, हे सगळे मी इकडे फिरून काढलीत. पूर्ण भाट फिरली तर कुठे एवढी जमली कालवं माझ्याकडून. तर ही कालवात ना जमा करतो यामध्ये. तर पूर्ण भरणी भरायला आलं मित्रांनो. आता तुम्हाला दिसत असेल पुढे चिखल दिसत असेल. पूर्ण स्वच्छ धुणार आपण पाण्याने, नंतर गरम पाण्यामध्ये उकडणार, तेव्हा मस्त होणार ती कालवं. तुम्हाला दाखवतो क्लीन करून वगैरे. आणि आईची रेसिपी बनवेल नाही, तुम्हाला दाखवेल आई ह्याची मस्त काहीतरी छान अशी रेसिपी करून. मी तुम्हाला समजेल ही कालवं कशी खातात ती. तर इकडे बघा आता मस्त सगळ्यांनी कालवं जमून झालेत लोकांनी. आता दुपारची वेळ झालेली आहे, दुपारचे बरोबर 3 वाजले आहेत आणि आम्ही 1 वाजता आलेलो नाही. 2 तासामध्ये एवढी कालवं जमवलीत, प्रत्येकाने जमवली कालवा. आता आलो इकडे. इकडे काकी पण आहेत, त्या पण जमवत आहेत. हे बाय छान असं कालवं आहेत. आता थोडीफार पावसामध्ये साईज कमी असेल यांची, पण तेच एक नंबर. आई एकदम पटापट काढते, एकदम जागेवरतीच काढते एकदम. मी तर किती फिरवतो. बघून बघून काय लागतात ना, बघून बघून का? ते तुम्हाला सवय नाही ना, आम्हाला कसं आम्ही याचा अवकाश नाही कधी. सवय तुम्हाला. ते आम्हाला माहिती कुठं असतो डोला तो. भरायला पण आई दमलीस. वाकून वाकून दमायला वाकून वाकून दमायला होता मित्रांनो. त्याला पण मेहनत आहे. हो. त्या कारवातनं पाय सांभाळून चिखलातनं तो एवढे वाकून विकून फोडायचे असतात. हात पण सांभाळायला, हात कापतात. मेहनत आहे. मस्त थंडगार पाण्यामध्ये बसल्यात आणि मशीन असं बसायला आवडतं पाण्यामध्ये. आणि रवत करतात तोंडामध्ये हायवा त्यांच्या सरतात. मस्त होडी होती बसायला इथे. कारण की होडी घेऊन आले ते कोळी लोक. ते गेली गावामध्ये मच्छी विकायला.
गावाला मग छान वातावरण आहे मित्रांनो. ऊन पावसाचा खेळ चालूच आहे, पण जास्त पाऊस पडत नाही आता. पाऊस थांबला पावसात आहे कोकणामध्ये, त्यामुळे ह्या आपल्या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त नाही आहे. त्यामुळे अशी गावातल्या काही महिला वगैरे असतात आजूबाजूच्या गावातल्या, त्या ऊन वगैरे बघून पावसाचं पाणी वगैरे बघून खाडीमधलं तसंच मध्ये खाडीमध्ये येतात. जो आपल्याने जातो खाडीमध्ये आणि कालव म्हणा कोळंबी म्हणा काय घेऊन येत असतो. तर आपण आज आलो कालव काढण्यासाठी आणि बऱ्यापैकी भेटली कालव आपल्याला. तुम्हाला दाखवेल आई घरी जाऊन मस्त याची रेसिपी छान अशी. आई छान अशी रेसिपी बनवते याची कालवांची. दाखवा किती भरलं तर सगळ्यांनी तुमच्या दाखवा. मस्त क्लीन केलं एकदम. हे बघा इकडे वहिनीने जमवलं एवढे तांबे भरून. आपण तिकडे गेलेलो पुढे तिकडे गेलेलो आपण कालव काढायला. आता आपण चाललो घरी. इकडे आई पण चालले पुढे आणि गावातल्या महिला त्या पण पुढे गेल्यात. चला आम्ही निघालो आता. इकडे आई पण आहे. तर मित्रांनो मला दाखवलं तुम्हाला ते भाटे आपण आलेलो भाटावरून बाहेर पडलो आपण आणि बारावी कालव भेटले आपल्याला. तर आपण घरी चाललो आहे इथून आणि घरी जाऊन तुम्हाला मस्त आई छान अशी रेसिपी दाखल करून ना याची कालवांची. तर व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. छान अशी आई रेसिपी करणार आहे संध्याकाळी. जाऊया आता आपण इथून. चला बघा हे पूर्ण भरणी भरून आपण आणली कालवण आहे आणि घरी आलोय. आणि हा जो पाणी सुटला आहे ना मित्रांनो, हा कालवामुळे सुटलेला पाणी आहे. मस्त ही भरणी पूर्ण भरून. आता मित्रांनो गॅसवरती हाच पाणी जो निघाला सुटलेला पाणी आहे ना तसाच टोप ह्यावर ठेवणं गॅसवरती नाही. नंतर म्हणजे साफ करणं चांगली उकळल्यानंतर. तुम्हाला ते पण दाखवतो. इकडे बघा आता आईने ठेवलाय गॅसवरती हा टोप. उकळल्यानंतर आपण मग कालवण तुम्हाला साफ करून दाखवतो. मग अशी आपण टोपात ठेवले उकळायला तर मस्त उकळली कालव ही. आणि आता हे यातून साफ करते. उकळले ना की कशा कच्ची काळ्या बरे मग ते सुटतात चांगले. हे तापवले ना मग शाप होतात. हे सर्व साफ झालेली कालव आहेत मित्रांनो. इकडून ह्या टोपातून मित्रांनो टाटामध्ये घेते. हे तरी साफ करते. त्यांच्या कच्ची वगैरे साईडला होत्यात कवच वगैरे. आणि मग हे ताटलीमधले हे आहेत ना कालवा ती पूर्ण साफ झालेली कालव आहेत नाही. हां हे बघा असं. आणि हे मित्रांनो असे असे खायला छान लागतात. उकळलेले कालव भारी लागतात एक नंबर. सुकी फ्राय करताय ओके या कांद्यामध्ये. अच्छा. आता मी तेल टाकून आणि तव्यावरती घेतोय. तर मित्रांनो तव्यावरती आई मस्त कालव फ्राय करतो कांद्यामध्ये आणि छान लागतात तव्यामध्ये. मित्रांनो इकडे बघा आईने टाकले तव्यामध्ये. आपला कढीपत्ता पण टाकलेला आहे प्लस आपला आहे कांदा पण टाकलेला आहे. आता यामध्ये टाकते आई लसूण. टमाटा पण टाकून घेतोय. सगळा ते एकदम टाकते म्हणजे सगळे एकत्र शिजतो चांगले. तवा फ्राय कालव छान लागतं मित्रांनो तव्यामधले. आणि हे तर मला फ्राय जास्त आवडतं कालवण्यापेक्षा. आई कालवण पण घालणार आहे पण फ्राय मला दाखवतो. छान बनवते आई फ्राय. मित्रांनो कांदा खोबरा भाजून आईने इकडे बघा वाटण केलेलं आहे. तो वाटण पण टाकते यामध्ये नाही. मित्रांनो ज्याने कोणी कालव खाल्लेच असेल ना ते नक्की टेस्ट माहिती असेल किती छान लागत ते. तर त्यांनी कमेंट करा. धना पावडर पण गेलेले आहेत. आपले सगळे मसाले नेहमीप्रमाणेच आतमध्ये टाकते. आपला जो गोडा मसाला बनवला आहे मिक्सरला कांदा खोबरा भाजून तो तर पाहिजे. याच्यावरती जर मेन कमाल आहे. थोडी फ्राय हाडी काढणार आहे आणि बाकी कालवण्यासाठी. ओके म्हणजे एवढी फ्रायसाठी आहे. आणि इकडे बघा ही प्लेटमध्ये आहे ती कालवण्यासाठी रस्स्यासाठी. आता हे जे मस्त फ्राय बनवते आहे. मीठ पण टाकून येते यामध्ये. आणि मित्रांनो कालवा ऑलमोस्ट शिजलेलीच असतात कारण की आपण मगाशी उकळतो ना पाण्यामध्ये. टाकलेला होता कारण की जास्त मीठ टाकत नाही. मगाशी मीठ टाकलेलं. आता आईने यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. चांगले वाफेवरती चांगले शिजतील ते.
आपण 15 मिनिटां बघूया. वाव. मित्रांनो आपली कालवं पूर्ण रेडी झालेली तव्यामधली आणि छान अशी, कारण की कालवण्यापेक्षा मला तरी फ्राय एकच नंबर आवडतात. मित्रांनो आता आईने ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतले आणि आपली फायनली तव्यामधली कालवं रेडी झालेली आहेत. तर मित्रांनो अशी होती कालवांची ही रेसिपी तव्यामधली, कारण की तुम्हाला तव्यामध्ये काय दाखवणं माहिती आहे का, तव्यामधलीच फ्राय जास्त चांगलं लागतात कालवं, त्यामुळे तुम्हाला तीच दाखवली. कालवणामधली कसं सेमच प्रोसेस आहे, एवढी काय मोठी नाही झंझट मारी. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.